डॉक्टरांकडे ट्रीटमेंट असून पण मग काही मला त्याच्यात रिझल्ट आलेला नव्हता. या फॅमिलीमध्ये आल्यानंतर माझं आलं पहिल्यांदा 117 किलो वजन होतं. हायपर बीपी आणि हायपर शुगर असल्यामुळं या फॅमिलीमध्ये आलेलो आहे मी. बीपी आज आणि 23 दिवसात माझं आला बोलण्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. 4 महिने बोलत नव्हतो या फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदर. बोलण्याचा प्रॉब्लेम हा कशामुळे झाला होता? पॅरालिसिस होता सर. पॅरालिसिस मुळे बोलता येत नव्हतं. नव्हते 4 महिने बोलता येत नव्हतं. येस. आणि ती आणि शुगर हाय होते सर. ओके. आणि बीपी आणि शुगर दोन्ही होतं तुम्हाला. किती वजन कमी केलं तुम्ही स्वतः? पहिल्या महिन्यामध्ये 13 किलो वजन कमी केलं होतं. 13 किलो वजन कमी केलं. हो. येस. आणि हे 13 किलो वजन कमी केल्यानंतर हं. तर तुमचा पॅरालिसिस माझ्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर 23 दिवसात माझा बोलण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. बोलता येत नव्हतं म्हणजे काय होत होतं? म्हणजे उच्चार निघत नव्हते की असे स्पष्ट बोलत नव्हते तू? नाही, उच्चार निघत नव्हता. स्वरध्वनीचा पॅरालिसिस होता मला. बापरे. अमॅझिंग. येस. तर काय केलं यासाठी तुम्ही या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही काय काय केलं? अ, येस. तर बघू शकता की 3 महिन्यापूर्वी सरांचा आपण रिझल्ट बघूया की सर कसे होते. 107 किलो सरांचं वजन होतं. आणि आता बघू शकता 77.3. मला असं वाटतं अजूनही कमी असेल. तर नक्कीच सर. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय चेंज झाला सर तुमच्यामध्ये? सर मला एक 10-15 वर्षापासूनचा किडनी स्टोन होता. तो किडनी स्टोन पण माझा पडलेला आहे याच्यामध्ये. 15 वर्षापूर्वी किडनी स्टोनचाही प्रॉब्लेम होता तुम्हाला? हो, हो, हो. येस. हा किडनी स्टोनचा खडा का? हो. किती एम एम चा होता? एक 14 mm होता. किती जॉईन झाल्यापासून किती दिवसात पडला? एक 15 ते 20 एक नंबर माझा वाला किडनी स्टोन पडला. त्यात दुसऱ्यांदा एक 15 दिवसात किडनी स्टोन पडला. 23व्या दिवशी माझे उच्चार हळूहळू निघायला लागले होते. आणि एक 45-46 दिवसामध्ये माझं वाला पूर्ण बोलणं क्लिअर झालेलं होतं. येस. बहुत ही बढिया. बघा. येस. तर तुमच्या वेलनेस कोचला काय म्हणू शकता तुम्ही? ही जी तुम्हाला संधी दिली, हे जे तुम्हाला आरोग्य दिलं, तर तुम्हाला काय वाटतं? मी तर पहिल्यांदा माझी पूर्ण फॅमिली कुलदीप सर यांना एक देवाप्रमाणेच मानताय आज. बरोबर. येस. ते जर माझ्याकडे मला भेटले नसते तर माझं वालं आयुष्य सुद्धा बदलू शकलं नसतं. एक त्यांनी एक मला पुन्हा असं समजायचं का नवीन जीवनदान दिलं आणि नवीन घडवलं, असं मी बोलू इच्छितो. खूप छान. खूप छान. अमेझिंग. आणि नक्कीच आज या वाढदिवसानिमित्त तुम्हाला हे छान असं आरोग्य जर भेटलेलं आहे, तर नक्कीच तुम्हाला परत एकदा या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच निरोगी राहा. आणि